नमस्कार मंडळी. तर आज इथं आम्ही अचानक आमचा प्लॅन झाला की कुठेतरी फिरायला जाऊ. तर आम्ही आलोय आज गुरुकुलला. तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवते की गुरुकुल कसं आहे, काय आहे. खूप छान जागा आहे ही. खूप छान म्हणजे लहान पोरांसाठी, मोठ्यांसाठी एन्जॉय करण्यासाठी. वेकेशन मध्ये तर खूप गर्दी राहते. आता वेकेशन वगैरे नाही आहे आणि गर्दी पण खूप कमी आहे. सो चला मी दाखवते. आणि हे हिरो छान दिसतात. तर पोरांना शिक्षण पण दिलं जातं आणि ह्या साईडला आहे तर मंदिर आहे आणि फिरायसारखं खूप छान आहे मध्ये. मला जेवढं दाखवता आलं तेवढं तुम्हाला दाखवेल. आणि हे शाळेचे पोरं इथे खेळताय, तुम्ही बघू शकता. आणि हे इथे कॅन्टीन आहे. चला आता मी तुम्हाला दाखवते की कसं आहे. इथे ना हे स्विमिंग पूल पण आहे, आता नवीन बनलंय. 50 रुपये तिकीट आहे 1 घंट्याचं. एका तासाचं 50 रुपये. इथे ना 2 एंट्री गेट आहे. हा पहिला आणि तिथे दुसरा. एंट्री केल्या मध्ये हे मंदिर येतं. हे आता आपण जाऊ तेव्हा पाऊस. आणि वरती पण खूप छान आहे बघायसारखं. 90 रुपये तिकीट आहे एका जणाचं. हे तर हातीच्या सोनमधलं पाणी पडतंय. खूप छान आहे म्हणजे इतकं मस्त वाटतंय. मंदिरामध्ये जसं हातीच्या मुख मधून पाणी पडतंय ना, हं. तसं वडोदराला पोईचा नावचं एक स्वामीनारायण मंदिर आहे. पोईचा नाव आहे मंदिराचं नाव. तर इथे जसं पाणी आहे ना, तसं तिकडे ब्ल्यू कलरचे म्हणजे टाईल्सच लावलेले राहते. हं. तर त्या मंदिराच्या खाली परिसर मध्ये 1 ते 8 गायचे मुख आहे. तर पहिले हा, तिथून हा. एंट्री घ्यायची आणि ते 1 ते 8 गायचं मुख मधून पाणी पडतं. त्याच्यामध्ये आपण वल्ल व्हायचं का तुम्ही थोडं पाणी ते असं हा म्हणजे तिथे प्रथा तुमच्या आहे की शरीरावर तिथे टाकून स्नान यायचं करायचं बुवा. आणि मग मंदिराला दर्शनाला जायचं. ते एक मान्यता आहे त्या स्वामीनारायण मंदिरची. जसं अच्छा. इथं हातीच्या मुख मधून पाणी पडतंय ना, तिथे तसं 1 ते 8 गौमुख मधलं गौमुख मग. मधून पाणी पडतं. तिथे ओके. 1 ते 8 गौमुख आहे. ओके. सुट्ट्या वगैरे नाही ना. आम्ही लास्ट टाइम दिवाळीला आलो होतो तर इतकी भीड होती, दर्शन वगैरे काहीच व्यवस्थित व्हायचं नाही. आता छान म्हणजे मस्त दर्शन करू शकतोय. इथे ना मंदिरात आहे ना हे टेडी बिअर ठेवलेले आहेत. कारण की हे कारण- कृष्ण भगवान आहे. ज्यांना अच्छा. बाळ कृष्ण मानलं जातं. कृष्ण त्यामुळे भगवानचं त्यांच्यासोबत बाळ टेडी बिअर ठेवलेले आहेत. पाण्यामध्ये बसलेले आहेत. आणि बघा खाली आहे ना छोटे छोटे खिलोने पण आहेत. आणि लोक असं सांगतात का याची एक मान्यता आहे का कोणाला बाळ नाही असणार तर ते एक मान्यता घेऊन येतात का मला बाळ झालं तर मी इथे रमकडत ठेवेल. हा. इथे खूप सारे छोटे छोटे रमकडे आणि टेडी बिअर ठेवलेले आहेत. इथे दिसताय छोटे छोटे. मस्त आहे. कोणाला माहित नसेल तर आपला ब्लॉग बघून माहित पडेल. इथे ना लोक आहे ना सिक्के फेकता. हे ना सिक्के इथे पडायला पाहिजे पण कोणाचा जात नाही तिथपर्यंत. इथे पाण्यामध्येच खाली पडून जातो. आता आहे ना हर्ष फेकताय, आपण बघू की त्यांचं जातो का नाही. नाही गेला. गेला कुठे गेला. अच्छा गेला गेला. ठीक आहे जिंकले तुम्ही. छोटे छोटे लँड्रे कसे खेळतायत पाहिजे. खूप छान जागा आहे. एक कपल इथे एन्जॉय करते.
हातीच्या तोंडामधून पाणी निघतंय. या मंदिरात का ठेवलेली? पाकिटमध्ये. तर आता आम्ही खाली फिरून घेतलंय, फोटो वगैरे काढलेत. आता आम्ही ना वरती जातोय. वरती आहे ना सांस्कृतिक प्रदर्शन दाखवलंय. तर आधी तिकीट घ्यायचंय, मग इथे चप्पलचं आहे ना टोकन घ्यावं लागतं आणि मगच वरती जाऊ देता. दाखवते मी तुम्हाला. तिकीटसाठी इथे लाईन लागली आहे. इथे तर सकाळी जर आले तर 12 वाजेपर्यंत खुल्लं राहतं आणि दुपारी जर आले तर 2:30 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू राहतं. पायल बाय बाय. तर मित्रांनो, मेल सेक्शनमध्ये लाईन खूप लांब होती आणि फिमेलची लाईन खूप कमी होती. तर मी पायला तिकीट घ्यायला पाठवलं आहे. तर पायल आता तिकडे तिकीट घ्यायला गेली लाईनमध्ये आणि तिचा नंबर यामध्ये आहे. मी तिकीट घ्यायला गेला असता तर मग 15-20 मिनटापर्यंत माझा नंबर आलाच नसता. तर आता पायल गेली आहे तिकीट घ्यायला. मित्रांनो, सांस्कृतिक प्रदर्शनसाठी इकडनं एंट्री होते, तुम्ही पाहू शकता. तर एक साईडला आपले गणेश महाराज आणि दुसरी बाजू आहे आपले बजरंगबली. आणि तर रामायण महाभारताचं फायदा नाटक कलियुगचं दाखवलंय. तो माणूस दारू देतो तिचा त्याचा फोन द्यायचा आणि एनर्जी या वर्ल्ड मध्ये सुद्धा सगळं आणि ही त्यांची नात आहे, जे बाबांना सगळं सांगते. ही बाबाची नात आहे.
सीता माताची अग्निपरीक्षा आहे. हनुमान को बंद कर ले जाने वाला बंद करना ॐ निर्गहदानन्दपक्षरे धियाकारं रागन्तम् सन्मुखो भव दिव्यमूले दिव्यशक्ते रूयगणाय नस्तय भयं वशकच भद्रं कुरु नमो भगवते स्वामी नारायणाय नमः हर्षू फिरून फिरून थकून गेले. थकायला मी पाहिजे तर ते थकून गेले. झोपून जा. या मंदिरात आहे ना असं खूप थंड वाटतंय. व्हाईट मार्बल आहे म्हणून कदाच थंड वाटत असेल. आणि खूप छान असं मंदिर आहे. मिररने त्याच्याने इथं सजवलंय. आणि फॅन बी खूप मोठे मोठे आहेत.